नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हा माझ्यासोबतचा अनुभव जो मी पूर्णपणे शेअर तर नाही करू शकत, पण तुम्हाला त्यातल्या काही सुधारणा तर सांगू शकतो. ज्या सुधारणा माझ्यासाठी असतील किंवा इतर तुम्हाला ड्रायव्हर लोकांसाठी असतील, ज्यांना लागू करायच्या त्यांनी लागू करून घ्या. ज्यांच्याकडे ऑलरेडी सुधारणा आहेत त्यांनी तसंच चालू ठेवा. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण आणि व्हिडिओ बनवण्याचा मोटिव्ह आणि उद्देश असा आहे की आता फेब्रुवारी संपेल, मार्च संपेल. मार्चमध्ये आपल्या कस्टमर लोकांच्या मुलांच्या परीक्षा संपतील, काही लोकांना सुट्ट्या लागतील. तर अशा कालावधीमध्ये ही लोक गोवा, कोकण, मालवण, समुद्र किनारपट्टी इकडं सहली किंवा इकडं 1-2-3 दिवसांच्या बुकिंग किंवा ट्रिपा प्लॅन करतात, सहली प्लॅन करतात. तर अशा बुकिंग्स घेताना घ्यावयाची दक्षता अशी की काही लोकांच्या गाड्या CNG असतात, काही लोकांच्या गाड्या डिझेल असतात, एर्टिगा, इनोवा अशा मोठ्या गाड्या असेल. तर जे काही तुमचं पॅकेज असेल मित्रांनो, ॲज अ ड्रायव्हर, ॲज अ गाडी मालक, तुमचं जे काही पॅकेज असेल त्या पॅकेजनुसार तुम्ही बुकिंग तर घेणारच आहात. पण ह्याच्या पलीकडं जाऊन तुम्हाला 2-3 महत्त्वाच्या गोष्टींचं ध्यान ठेवणं गरजेचं आहे की तुमची गाडी CNG असेल तर कोणत्या रूटला CNG भेटतोय, कोणत्या रूटला CNG भेटत नाही याची तुम्हाला जातानाच खात्री करून घ्या. आणि कस्टमरला तसं तुम्ही सांगा की CNG गाड्या असतील आमच्या तर तुम्हाला CNGसाठी एक 15-20 मिनिटे, कदाचित 1 तास किंवा अर्धा तास थांबावं लागेल, जेणेकरून तुमच्या गाडीत CNG असेल, पेट्रोल असेल तरच तुम्हाला ती बुकिंग परवडणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या भागात जात आहात, गोवा, कोकण, मालवण, या ठिकाणी कोणतंही हॉटेल, कोणतंही रिसॉर्ट ही ड्रायव्हर लोकांची सोय करत नाही. अशा वेळी आपल्याला पार्टी आहे, हीच पार्टी तुम्हाला राहण्याची सोय करून देते आणि त्यांनी देणं गरजेचं आहे. तर ते जर देत नसतील तुम्हाला तशी राहण्याची सोय उपलब्ध करून, तर तुम्ही त्यांच्याकडून तुमचा नाईट अलाउन्स, ज्या गाड्या आहेत त्याच्या हिशोबाने नाईट अलाउन्स चार्ज करा. जेवणाची सोय कोकणात आणि मालवण किंवा गोव्यात गेले की जेवण हे ड्रायव्हर लोकांना परवडतं नाही परवडतं हे नंतरचा प्रश्न आहे. काही ड्रायव्हर हातावरचं पोट असणारे मजुरीवाले असतात. तर अशा ठिकाणी, अशा वेळी तिथं जी राईस प्लेट असते, तिथं जे जेवण असतं ते आपल्याला सहसा, मला तर स्वतः ॲज अ ड्रायव्हर मला परवडत नाही. 400 रुपयाची थाळी खाणं गोव्यात जाऊन मी इथे 400 रुपयात फॅमिलीसोबत जेवण करू शकतो. तर सांगण्याचा मुद्दा असा की जेवणाची पूर्ण जबाबदारी कस्टमरवर सोपवा. 3 दिवस तुमचा प्लॅन असेल तर 6 टाईमचं जेवण तुम्ही जर स्वतःहून तुमच्या खिशातून केलं, ड्रायव्हरने जर स्वतःहून 6 टाईमचं जेवण जर स्वतःच्या खिशातून केलं, तर ती बुकिंग ती कस्टमरसाठी नसून ती बुकिंग ड्रायव्हरसाठी स्वतःला फिरायला गेल्यासारखीच आहे. तर जेवण, राहण्याचा खर्च, राहण्याची सोय आणि CNGसाठी एक थोडाफार वेळ कस्टमरनं देणं गरजेचं आहे. या 3 गोष्टींची काळजी कस्टमरकडून तुम्ही करा आणि तुमच्याकडनं एक्स्ट्रा घेण्याची जबाबदारी ड्रायव्हर म्हणून, गाडी मालक म्हणून तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवा. मार्च एंडमध्ये पोलिसांचा, RTO लोकांचा जो काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायचे असतात त्यांना ते करतात. त्यांच्या हिशोबाने तर आपल्याला कागदपत्र क्लिअर ठेवणं गरजेचं आहे. आपण गाडीवर कमवतो तर गाडीची कामं, गाडीची कागदपत्र आपल्याला वेळच्या वेळी योग्य रीतीने व्यवस्थित असणं गरजेचं आहे. टायर्स गाडीचे चांगले असतील तर उत्तम आहे. टायर्स जर तुमचे खराब झाले असतील गाडीचे तर बदलून घ्या, चांगले ठेवा. गोवा, कोकण किनारपट्टीला जाणारे रोड सगळे सिमेंटचे रोड आहेत, गोवा हायवे. त्यामुळे सिमेंटच्या रोडवर खराब टायर्स उपयोगाचे नाही आहेत मित्रांनो. गाडी ही आपली 80ला लॉक असेल तर उत्तमच आहे. काही लोकांच्या गाड्या 80ला लॉक नसतील तर असे ड्रायव्हर, अशी लोक आपली 80 सोडून 100ला गाड्या पळवतात. स्पीडवर कंट्रोल राहत नाही, एक प्रकारचा जोश असतो मोकळा रोड पाहून. तर अशा वेळेस आपल्या गाडीचं एक सगळे पार्ट व्यवस्थित असणे आणि त्याचबरोबर टायर व्यवस्थित असणे गरजेचं आहे. तर अशा महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही कस्टमर लोकांशी शेअर केल्या तर बुकिंग कदाचित तुमची व्यवस्थित जाईल. आणि हेच व्हिडिओ जर काही लोकांनी, ड्रायव्हरच्या पलीकडे जाऊन जर हेच व्हिडिओ काही लोकांनी बघितलं, ॲज अ कस्टमर जे लोक असतील, जे श्रोते असतील इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, तर त्यांच्यासाठी माझं असं आहे की तुम्हाला आमचा ड्रायव्हर मित्र, तुम्ही जी गाडी करताय तो ड्रायव्हर तुम्हाला आज 300, 400, 500 किलोमीटर प्रवास करून घेऊन जातो आहे. तर अशा ड्रायव्हरसाठी तुम्ही जेवणाची सोय आणि राहण्याची सोय तेवढी व्यवस्थित करा, जेणेकरून त्याचा आराम जर व्यवस्थित झाला तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत 200-300 किलोमीटर प्रवास चांगला घडवू शकतो. पण जर आपल्या ड्रायव्हरचा, आपला जो सारथी आहे त्याचाच जर आराम चांगला नाही झाला, त्याच्या जर शरीराला आराम नाही भेटला, त्याची जर झोप
परिपूर्ण नाही झाली तर तुमच्या गाडीमध्ये तुमची फॅमिली असते, तुम्ही असता, तुमचं ऑफिशियल काम असतं, तुमचं फिरण्याची ट्रिप असते, काही असू शकतो तुमचा कार्यक्रम, हा जर तुम्हाला योग्य रीतीनं सुखरूप पार पाडायचा असेल प्रवास तुमचा, तर तुम्हाला तुमच्या सारथीची काळजी घेणं नक्कीच महत्त्वाचे आहे. तर हे जर श्रोत्यांनी पाहिलं तर श्रोत्यांनी किंवा कस्टमर लोकांनी ह्या गोष्टीची काळजी घ्या. आपला ड्रायव्हर हाच आपला सारथी, त्याची पण काळजी म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबरसाठी घ्या. त्याला पण खुश ठेवा जेणेकरून तो प्रवास तुमचा सुखरूप करेल. धन्यवाद.